व्यासपीठ व उपस्थित सर्वांना नमस्कार. योग्यांची आणि संतांची, भक्तांची, म्हाळकरांची, ही देव, देश आणि धर्मासाठी प्राण वेचणाऱ्यांची, योद्ध्यांची आणि वीरांची, तलवारीच्या पात्याची, देशाचे रक्षण करण्यासाठी जीव खर्चणाऱ्यांची, ही भूमी सप्तसुरांची, रंगांची, अष्टकलांची, काव्याची, शास्त्रविनोदाची, महाराष्ट्र भूमी ही साहित्याची. खरंच या गीतांच्या ओळींप्रमाणे महाराष्ट्राच्या मातीचा कण आणि कण, इथल्या भिंती, इथला निसर्ग हा इथल्या स्वाभिमानी अद्वितीय इतिहासाचे साक्षीदार आहेत. वर्षानुवर्ष इथे गौरवाने मान उंचावणाऱ्या ऐतिहासिक घटना, माणसाला माणूसपण शिकवणारे महापुरुष व इथला गौरवशील इतिहास हा इथल्या सजीवांनाच नाही तर निर्जीव वस्तूंमध्ये जीव ओतणारा आहे. आणि अशा या गौरवशाली इतिहास असणाऱ्या राज्याला म्हणजेच आपल्या महाराष्ट्राला आज जगवण्याची गरज भासत आहे, याची चिकित्सा करून द्यायला तुमच्या समोर उभी आहे. नमस्कार. स्पर्धक कांबळे सेजल संदीप, फर्ग्युसन महाविद्यालय. विषय बोलतीये. विषय हा महाराष्ट्र जगवण्याचा आहे. मित्रांनो, आचार्य अत्र्यांनी कुठेतरी म्हटलंय की भारतातल्या इतर राज्यांना भूगोल आहे, परंतु महाराष्ट्राला इतिहास आहे. कारण महाराष्ट्र म्हणजे मराठी मातीचा, मराठी भाषेचा महाराष्ट्र. सह्याद्रीच्या कडेकोपऱ्यातून गरजा महाराष्ट्र माझा म्हणणाऱ्या वादळवाल्यांचा हा महाराष्ट्र. वर्षानुवर्ष चालत आलेल्या वाईट रूढी परंपरातून समाजाला जागृत करणाऱ्या फुले शाहू आंबेडकरांचा हा महाराष्ट्र. स्वतःच्या कीर्तन भारुडातून, अभंगातून समाजाला जागृत करणाऱ्या ज्ञानोबा, तुकोबा आणि एकनाथांचा हा महाराष्ट्र. माणूस द्या मज माणूस द्या म्हणणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व स्वच्छतेचे महान पुजारी, समाजाला अंधश्रद्धेतून जागृत करणारे संत गाडगे बाबा यांचा हा महाराष्ट्र. ह्याच महाराष्ट्रात घडली होती, वाढली होती भारतातील पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी. समाजामध्ये स्वराज्याचे ध्येय पेरणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा महाराष्ट्र. ह्याच महाराष्ट्रात घातला होता पाया मराठी चित्रपट सृष्टीचा दादासाहेब फाळके यांनी. ह्याच महाराष्ट्रामध्ये जन्मले होते भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिले क्रांतिकारक वासुदेव बळवंत फळके. आणि अशा या राज्यात जन्माला येणं म्हणजे भाग्यच. परंतु आज आपला हाच राज्य सहन करताना दिसतोय अनेक यातना. मग त्या राजकारणाविषयी असो, पर्यावरणाचे असो, शैक्षणिक असो, भाषेचे असो किंवा स्त्री अत्याचाराचे असो. मित्रांनो, महाराष्ट्र हा देशातील सर्वात जास्त औद्योगिकरण करताना झालेला आपण बघतो. परंतु ह्याचा लाभ इथल्या सामान्य माणसाला मिळालाच नाहीये, कारण की इथल्या सामान्य माणसाला मिळू शकला नाहीये. आणि ह्याचं एक कारण असं आहे की इथला सामान्य माणूस कुठेतरी शिक्षणाच्या बाबतीत कमी पडताना आपल्याला दिसतोय. आणि त्याची यानंतर आपण अजून एक गोष्ट म्हणजे महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त उत्पन्नाचा स्रोत म्हणजे शेती व नोकरी आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये आजही अशी परिस्थिती घडलेली नाहीये जिथे प्रत्येकालाच नोकरी मिळेल. त्यानंतर ज्या महाराष्ट्रामध्ये सर्वात पहिली महिला शिक्षित झाली, त्याच महाराष्ट्रातून अजून एकही महिला मुख्यमंत्री नाही, ही विचार करण्याची गोष्ट आहे. तसंच महाराष्ट्रामध्ये आजही मुलांच्या तुलनेत मुलींचा शिक्षणाचा दर हा आजही कमीच आहे. आसपास लोक उपाशी आहेत, मुलं शाळेविना आहेत. महाराष्ट्रातील हिरवाई संपत चालली आहे, मराठी भाषा मरत चालली आहे, स्त्री अत्याचाराच्या घटना घडत चालल्यात आहे. आणि ह्या सगळ्याचा परिणाम म्हणजे आपला महाराष्ट्र कुठेतरी खचत चाललाय, आपला महाराष्ट्र आज मरत चाललाय. आणि म्हणूनच ह्या व्यासपीठावरती हा विषय मांडण्याची गरज भासत आहे. शेवटी इतकंच सांगते की इथला सामान्य माणूस महाराष्ट्र जगवण्यासाठी सज्ज आहे आणि त्या क्रांतीची मी भागीदार होऊ इच्छितो. इतकंच बोलते. आपल्या महाराष्ट्राला जगवू, तुम्हीही जगवाल, इतकाच आशावाद करते. धन्यवाद. जय महाराष्ट्र. स्पर्धकांनी